कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भाग निसर्गाने समृद्ध आहे। याच पश्चिम भागातील राधानगरी तालुका हा पावसाळ्यात निसर्गाच्या विविध आविष्कारांना नटलेला असतो। त्यामुळेच पर्यटकांची पावलं आपोआपच या भागाकडे वळतात। इथे दऱ्याखोऱ्यात कोसळणारे धबधबे अनेकांना खुणावत असतात। त्यापैकीच एक असणारा आणि राधानगरीतील सर्वात मोठा म्हणून ओळख असणारा रामणवाडी धबधबा पर्यटकांना फारसा परिचित नाहीये। देवगड निपाणी राज्यमार्गावरून या धबधब्याचं दुरून दर्शन होतं, पण तिथपर्यंत पोहोचणं सहजासहजी शक्य नाही। या भव्य धबधब्याची खास सफर तुमच्यासाठी घेऊन आलेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। राधानगरीच्या पश्चिमेस असणारा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावरून वाहणारा हा आहे रामणवाडीचा धबधबा। याला गायकाडाचा धबधबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी काट्याकाठीतून वाट काढत इथपर्यंत पोहोचावं लागतं। इतकंच नाही तर अनेक ठिकाणी जळवा सुद्धा पायाला चिकटतात। त्यामुळेच कदाचित या धबधब्याचं नैसर्गिक सौंदर्य आजपर्यंत अबाधित राहिलेलं आहे। राधानगरी हे धबधब्यांचं गाव म्हणून आता नव्यानं नावारूपास येते, कारण या तालुक्यातच अनेक धबधबे अशा प्रकारे ओसंडून वाहताना आपल्याला दिसत आहेत। राऊतवाडे असेल किंवा इतर ठिकाणचे धबधबे असेल ते अशाच पद्धतीनं खळखळून वाहत आहेत। त्यामुळे पर्यटकांचा ओढा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।